आताच्या क्षणाची खूप मोठी बातमी। ओबीसी शिष्टमंडळ आणि सरकारची बैठक संपलेली आहे। ओबीसींच्या मागण्यांवर सरकार सोबत चर्चा झालेली आहे। जालन्यामध्ये ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंचं उपोषण सुरू आहे। आजचा 9वा दिवस आहे आणि त्या पार्श्वभूमीवर आता ओबीसींच्या मागण्यांवर सरकार सोबत चर्चा झालेली आहे। काही वेळापूर्वीच ही बैठक संपलेली आहे। आता लक्ष्मण हाकेंच्या उपोषणावर काय तोडगा निघतोय, सरकार काय सकारात्मक आहे का नाही हे बघणं खूप महत्त्वाचं आहे। मात्र ओबीसी शिष्टमंडळ त्यामध्ये बरेच नेते होते ओबीसींचे आणि राज्य सरकार यांच्यातली बैठक काही वेळापूर्वीच संपलेली आहे। ओबीसी नेत्यांच्या काही मागण्या होत्या आणि सर्वात महत्त्वाचा म्हणजे कळीचा मुद्दा तोच आहे की कुणबी प्रमाणपत्र रद्द करा अशी ओबीसी नेत्यांची मागणी आहे। प्रकाश शेंडगेंनी देखील तीच मागणी केली होती। आता सरकार यामधून कसा तोडगा काढणार ते बघणं खूप महत्त्वाचं आहे। आपण अधिक माहिती घेऊया, आमचे प्रतिनिधी विनय मात्रे आपल्या सोबत आहे। विनय, सगळ्यांचं लक्ष या बैठकीकडे होतं, काय बैठकीत चर्चा झाली, काय तोडगा निघणार का, दृष्टिक्षेपात काय दिसत आहेत का गोष्टी? गिरीश, नक्कीच उभ्या महाराष्ट्राचं लक्ष आजच्या या बैठकीकडे होतं, कारण जरांगे पाटील यांनी घेतलेली भूमिका आणि त्यानंतर हाके यांनी घेतलेली भूमिका आणि यानंतर जो काही राज्यामध्ये ओबीसी आणि मराठा हा जो संपूर्ण आमने सामनेचा जो आपण परिस्थिती पाहिली, त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी जेव्हा वडेट्टीवार यांनी मुख्यमंत्र्यांना फोन केल्यानंतर मुख्यमंत्र्यांचं शिष्टमंडळ हाके यांना भेटायला गेला होता। त्याच्यानंतर ही बैठकीसाठी जो शिष्टमंडळ आला त्या शिष्टमंडळासोबतच छगन भुजबळ आणि प्रकाश शेंडगे हे सगळे नेते देखील ओबीसीचे या बैठकीला होते। बैठक तब्बल सुमारे 2 तास ही बैठक चालली आणि या बैठकीमध्ये खूपच मुद्देसूद ही चर्चा या बैठकीमध्ये झाली। फारसा काही गोंधळ या बैठकीमध्ये झालेला माहिती सूत्रांकडून येते, फारसा काही गोंधळ झालेला नाही। मुद्दे पेपर्स काही जे आहेत ते प्रकाश शेंडगे यांनी मांडले, छगन भुजबळ यांनी देखील सगळे मुद्दे मांडले आणि काही महत्त्वाचे कागदपत्र होती ती देखील मुख्यमंत्र्यांकडे दिली। मुख्यमंत्री त्याचबरोबर उपमुख्यमंत्री यांनी सगळ्यांनीच देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार या तिघांनी देखील या सगळ्या जे ओबीसी नेते त्या ओबीसी नेत्यांच्या सगळ्यांचं म्हणणं ऐकून घेतलेलं आहे आणि त्यानंतर आता नक्की काय त्यावरती तोडगा निघतोय किंवा त्यानंतर काय भूमिका घेत आहेत हे याकडे आता थोड्याच वेळात हे सगळे नेते बाहेर येतात। छगन भुजबळ बाहेर येतील आणि त्याबरोबर सरकारच्या वतीने देखील माहिती दिली जाईल। परंतु आता जी काही माहिती मिळते की बैठक संपली, परंतु या बैठकीमध्ये खूपच मुद्देसूद चर्चा झालेली आहे। फक्त आता थोड्याच वेळात आपण बघू शकतो की सगळे जे नेते आहेत ते आता ओबीसी नेते निश्चितच विनय आणि भुजबळांचा महत्त्वाचा सवाल आहे की सगळे सोयऱ्यांचा कायदा कशासाठी, सगळे सोयरे सूचना हरकतींबाबत श्वेतपत्रिका काढा, हा मुद्दा देखील खूप महत्त्वाचा आहे। अजून त्यांचा जरांगेंकडे रोख आहे। सुविनय, तुम्ही सविस्तर माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद। जात नाही जनगणना करा अशी देखील मागणी छगन भुजबळ यांनी केली, पण आपण बघतोय की पुन्हा एकदा मराठा विरुद्ध ओबीसी असा संघर्ष राज्यात पाहायला मिळतोय।